स्वस्तिका 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 वेलकम टू सुरेखा इनामदार चॅनल। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते कारण की मध्यंतरी नाही शक्य झालं मला व्हिडिओ टाकणं आणि निमित्त आहे स्वस्तिकाच्या वाढदिवसाचं। स्वस्तिकाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने सुरुवात झालेली आहे कारण की घराच्या बाहेर तुम्ही बघितलं असेल रांगोळी काढलेली, पाटाभोवती रांगोळी काढलेली आणि आता तिला तेल लावून अंघोळ घालणार आहे। निमित्त जरी स्वस्तिकाच्या वाढदिवसाचा असला तरी कुश दादाला मात्र दिवाळीची आठवण होतीये कारण की त्याची आई दिवाळीच्या वेळेसच त्याला अशी औक्षण करून अंघोळ घालते, साहजिक आहे। आणि इथं पहिल्यांदा स्वस्तिकाच्या आईने तिला तेल लावलेलं आहे, औक्षण केलेलं आहे। आजी आता तिची लाडकी आजी आहे वैशाली आजी, ती तिला औक्षण करून तेल लावतीये आणि भरपूर गप्पा प्रत्येकाने स्वस्तिकाशी मारलेल्या आहेत तेल लावता लावता, कारण की स्वस्तिका गप्पा मारल्याशिवाय तेल लावून घेणार नव्हती। ही तिची आजी आहे गंगापूरची आणि पूजा आजीने सुद्धा तिला तेल लावलेलं आहे, औक्षण करते आता पूजा आजी आणि मग तेल लावणार आहे। इथं काय गप्पा चालल्या आहे त्याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर त्याची एक छोटीशी झलक तुमच्यासाठी मी इथं टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की एन्जॉय करा। तेल मी लावणार ना पहिलं, तिला काय भूल लावलाय का? लागू दे थोडा वेळ। मुंग्यात लागतात तुझ्या मायात त्यांना नाही लागत, अशा मुंग्यातच चावतात तुझ्या जवळ पण येतात मग त्या तुला लाव ना, कुणच लावत नाही, विचारतच नाही म्हणा मला। या पॉइंटलेस गप्पांनंतर छान स्वस्तिकाच्या आईने स्वस्तिकाला बुडूश घातली आहे आणि मस्तपैकी डोक्यावरून जरी अंघोळ घातली तरी आम्ही अजिबात रडलो नव्हतो कारण की आज आमचा वाढदिवस होता आणि तसं पण आम्हाला पाणी जास्त आवडतं, त्यामुळं छानपैकी इथं फ्रेश होण्याचं काम चालू होतं। आणि त्याच्यानंतर आता ही गंमत बघा, छान बुडूश झाल्यानंतर ही काय खाते तिच्याकडूनच ऐका। आवडते का तुला? तर अशा प्रकारे कच्ची भेंडी खात मस्तपैकी स्वस्तिकाने स्वस्तिकाच्या मैत्रिणीसमोर आम्हाला छानपैकी कविता म्हणून दाखवलेली भेंडीची। आणि इथं पूजाजी खूप कष्ट करत होती की तिची आता शेंडी घालायची होती भेंडी खातीये म्हणून, पण तिने काही पूजाजीकडून शेंडी घालून घेतली नाही कारण की तिला तिची आजी हवी असती आणि म्हणून ती परत खाली उतरली, परत त्या आजीकडे गेली शेंडी घालायला आणि ते कार्यक्रम तो तसाच चाललेला। ते झाल्याच्या नंतर जेवण झाली आणि नंतर इथं पुढच्या इव्हेंटची तयारी चालू होती। बर्थडेचं पण डेकोरेशन बाकी होतं, पण नंतर एक इव्हेंट होता त्याची तयारी झाली। आता आहे संध्याकाळची वेळ, ह्या संध्याकाळच्या वेळेमध्ये इव्हेंटच्या डेकोरेशनमुळं हा सगळा पसारा झालेला। मी माझी काकू मस्त गप्पा मारत बसलेलो आणि स्वस्तिका छानपैकी लवकर आवरून खाली एकदम रेडी झालेली आणि हे होतं ढॅन स्वस्तिकाच्या बर्थडेचं डेकोरेशन। स्वस्तिकाच्या बाबांनी आणि नन्ना काकांनी मिळून हे छान डेकोरेशन केलेलं, घरचेच इव्हेंट कंपनी असल्यामुळं डेकोरेशन अगदी सुंदर हवं होतं तसं झालेलं आणि थीम होती बटरफ्लायची। आणि अजून सुद्धा नन्ना काका तिचा फिनिशिंगचं काम करत होता। नंतर स्वस्तिकाने इतके फोटो काढले, तिला पोज द्यायला खूप आवडतं आणि त्याच पोजेस ती इथं देऊन दाखवतीये।
उत्सव मूर्ती खुश असल्यावर एन्जॉय करताना बघून सुद्धा खूप मजा येते आणि त्यावेळेसच खरी तर इव्हेंटला आणि जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मजा येते आणि म्हणजे त्याला चार चांद लागतात जेव्हा उत्सव मूर्ती खुश असतात. जिच्यासाठी एवढं केलंय ती खूप छान एन्जॉय करत होती आणि तिला बघून बाकी सगळे एन्जॉय करत होते. तर तुम्ही पण एन्जॉय करा स्वस्तिकाचा डान्स वगैरे, फोटोज वगैरे आणि नंतर आपण बघणार आहोत सरप्राईज केक. आजी तिला आता औक्षण करत होती. खूप डान्स झाल्यानंतर इथं केकची अरेंजमेंट चालू होती आणि डेकोरेशन खूप जास्त सुंदर दिसत होतं आणि सगळ्यांना ते आवडलेलं सुद्धा. केकसुद्धा छान डेकोरेट केलेला आणि त्यामुळं तो अजून खूप उठून दिसत होता डेकोरेशनच्या सहित. फोटोज वगैरे चालूच होते. इकडंच मागं बघत असाल तुम्ही सोसायटीतली सगळी मंडळी आलेली. काका म्हणजे तिचे सगळे आजोबा आलेले, लाडके आजोबा, लाडक्या आजी आणि लाडके काका, मामा सगळेजण स्वस्तिकाला आशीर्वाद देण्यासाठी खूप लांबून आलेले आणि त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. इथं आता चालू आहे केक कटिंग सिरोमनी. चला तर मग आपण पण बघूयात, आपण पण एन्जॉय करूयात. अशा प्रकारे खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालेलं आणि नंतर स्वस्तिकाचे सगळे फ्रेंड्स सोसायटीतले सगळेजण आलेले आणि तिच्यासोबत सगळ्यांना फोटो काढायचा होता. त्यामुळं हा ग्रुप फोटोचा खूप छान कार्यक्रम चालू होता. इथं सगळ्यात महत्त्वाचं काम चालू होतं ते म्हणजे गिफ्ट्सचं. तिला गिफ्ट्स ऑब्वियसली खूप आवडतात, सगळ्या लहान मुलांना आवडतात तसे आणि त्यामुळं ती सगळ्यांचे गिफ्ट व्यवस्थित घेत होती आणि आईकडं देत होती. सर्वजण छानपैकी एन्जॉय करत होते बड्डे. प्रत्येकाला बड्डे डेकोरेशन, बड्डे केक खूप जास्त आवडला. स्मित मामा इथं तिला गिफ्ट देतोय. ते तिच्या हाईट एवढं गिफ्ट आहे त्यामुळं ते तिला जास्त आवडलेलं. इथल्या वरच्या सोसायटीतल्या दादाने संजीवनी सुद्धा तिला गिफ्ट दिलेलं आणि ते पण तिने घेतलेलं आणि स्मित मामाचं गिफ्ट तिला सोडायचं नव्हतं कारण की ते मोठं होतं आणि तिला खूप जास्त आवडलेलं. सगळेजण एन्जॉय करत होते. बड्डे नंतर जे असतं तसं थोडाफार हा सीन आहे. प्रत्येकजण आपापल्या एका उद्योगात आहे. कोण गिफ्ट देतं आहे, कोण फोटो काढतं आहे, कोणी केक नेतं आहे, असं प्रत्येकाचं एक एक गोष्ट चाललेली आणि प्रत्येकजण खूप एन्जॉय करत होता बड्डे. त्यामुळं बड्डेला खूप मजा येत होती.
इथं स्वस्तिकाचे मावशी मामा यांनी गिफ्ट्स दिलेले आहेत, फोटोज काढलेले आहेत छानपैकी. आणि स्वस्तिकाला पण सगळ्यांचे गिफ्ट्स घेताना खूप मजा येत होती, कारण नेहमीप्रमाणे तिला तिचं ते आवडीचं काम आहे त्यामुळं. आणि पर्स तर एकदम आवडीची आहे, त्यामुळं पूजाजीने तिच्यासाठी खास पर्स आणलेली. आणि इथं सगळं गिफ्टचं हे काम चालू होतं. आता गिफ्ट्स घेतल्यानंतर रिटर्न्स गिफ्ट द्यायची पण वेळ झालेली, त्यामुळं स्वस्तिका आजीसोबत इथं रिटर्न गिफ्ट देतीये. आणि तिला दुसरं कोणीच जमत नाही, त्यामुळं ती तिच्या आजीला घेऊन ते रिटर्न गिफ्ट देतीये. नाही तर मग स्वस्तिका काय करते हे तुम्हाला पुढं समजेलच. जर का आजी नाही आली, आजीने नाही ऐकलं, तर स्वस्तिका काय करणार आहे ते बघा तुम्ही. इथं स्वस्तिका तिच्या फ्रेंड्सला, सोसायटीतल्या सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देतीये छानपैकी. ज्यांना मिळालं नसेल त्यांनी नक्की घरी येऊन घेऊन जावा. इथं स्वस्तिका थोडा दंगा घालत होती, त्यामुळं हे सगळे मला ते सांगत होते की ती कसा दंगा घालतीये. आणि इथं तिची आजी आजोबा सगळे तिला मनवत होते. तिला ड्रेस चेंज करायचा नव्हता, त्यांना तिचा ड्रेस चेंज करायचा होता आणि अशा प्रकारचं काहीतरी चालू होतं. त्यामुळं तिला थोडं ते रडारडी प्रत्येक वेळेस, प्रत्येक बड्डेला लहान मुलांचं जे थोडंफार असतं ते इथं चालू होतं. आणि त्यामुळं हे बाकीचे तिचे मामा काका तिला त्रास देत होते. इथं किरण आजोबांनी खास तिच्यासोबत फोटो काढलेला, पण तिला तो मूड गेलेला, त्यामुळे तिचं रडा चालूच होतं. गिफ्टचं पण अजून येणं चालूच होतं आणि पूर्ण वेळ तिला सगळेजण गिफ्ट दाखवत होते जेणेकरून तिने रडू नये म्हणून. त्यामुळं ती थोडंसं डायवर्ट होत होती. हॅपी बर्थडे वगैरे केल्यावरती छान ती प्रत्येकाला ती थँक्यू वगैरे म्हणत होती. आणि इथं तिचे हे काका आहेत सगळे, आणि तिच्या काकांनी वगैरे तिला हसवण्याचा नंतर प्रयत्न केलेला आणि तिचा मूड फ्रेश केलेला. ह्या आहेत त्या स्वस्तिकाच्या मॅडम आहेत, त्या स्पेशली सांगायला आलेल्या आता शाळा चालू होणार आहे, सगळी मस्ती वगैरे झाल्यानंतर तू आता शाळेत यायचे म्हणून. आणि इथं इव्हेंट झाल्याच्या नंतर जो रिलॅक्सपणे घरचे लोक सगळे जेवत होते आणि मेन्यू होता चायनीजचा, त्यामुळं प्रत्येकाच्या आवडीचा होता. आणि इथं नंतर ते तिला जे बड्डे गिफ्ट मिळालेलं तिला माहिती होतं ह्याच्यात काय, त्यामुळं तिने ते ओपन करायला लावलेलं. आणि तिला आवडती तशी ती स्कूटर सायकल जी आहे ती आहे ह्याच्यामध्ये, आणि ती तिला बघायची होती म्हणून तिचे काका तिला उघडून देत होते आणि ती त्याच्यानंतर खेळणार होती. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर कमेंटमध्ये बटरफ्लाय कमेंट करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय.